कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अक्षरा, या आमच्या घराला तुझी गरज आहे पुरी, तुझी गरज आहे. आणि तू तू केपेबल आहेस. तुझ्याकडे बुद्धिमत्ता आहे आणि महत्वाचं म्हणजे तुझ्याकडे शिक्षण आहे. त्या भुवनेश्वरीकडे ते नाहीये. शिक्षण नाही, अडाणी बाई आहे ती. तिनं कितीही नाटकं केली तरी तू लढायचं. अकलेचा तोरा मिरवते ना ती, पण प्रत्यक्षात कारस्थानं करते, कपट करते आणि सगळं काबीज करते. तू तिला घाबरायचं नाहीस. मी आहे तुझ्या बरोबर. मी ऐकलं, मी बघितलं. तुझा आवाज दाबला ते ना, हेच करते ती. आणि माझा आवाज तर गेली इतकी वर्ष तिनं दाबून ठेवलाय. अक्षरा, त्या दिवशी तू काही चुकीचं ऐकलेलं नव्हतंस अक्षरा. ती मुद्दाम तुझ्या समोर चुकीचं बोलली. तुला ऐकू जाईल असं, आणि नंतर तुला तिनं खोटं पाडलं. बाबा, असं का बोलताय? मॅडम वाईट नाहीये. वाईट हा शब्द कमी पडेल त्याच्यासाठी. नीच हा शब्द सुद्धा कमी आहे. असं का बोलताय बाबा? त्यांचा माझ्यावर राग आहे, पण मला असं वाटतं की तुमच्यावर, अधिपतींवर प्रेम आहे त्यांचं. प्रेम? त्या बाईला माणसांवरती प्रेम वगैरे करता येत नाही अक्षरा. म्हणजे? हे जे अधिपतीवर प्रेम असल्याचं ते भासवते ना, त्याचं कारण माहितीये? कारण अधिपतीला तिनं जर काबीज केलं ना, तर तिला या घरावर सत्ता मिळवता येईल. कारण अधिपती माझा वारस आहे, सत्ता आहे, तिच्या हातातला हुकमाचा इक्का आहे तो. बाबा, तुम्ही हे असं... स्वतःच्या स्वार्थासाठी ती बाई कुठल्याही थराला जाऊ शकते अक्षरा. तिला प्रेम, नाती कशाचं काही पडलेलं नाहीये. हे सगळा दिखावा आहे, ही सगळी नाटकं चालली आहेत तिची. कोणाचंच तिला काही वाटत नाही. आणि तिला अधिपतीशी पण काही देणं घेणं नाहीये. उद्या वेळ आली ना, तर खरोखर अधिपतीला सुद्धा विष घालेल ती, मला विश्वास आहे. नाही बाबा, ते त्यांनी मला अडकवण्यासाठी केलं. असं कसं त्या अधिपतींना विष, स्वतःच्याच मुलाला विष कसं देतील? त्या अधिपतींवर किती जीव आहे त्यांचा. आणि कुठलीही आई असं का करेल? खरंय तुझं. कुठलीच आई असं करणार नाही. तेच तर, कुठली आई स्वतःच्या मुलावर विष प्रयोग का करेल? आई नाही, पण भुवनेश्वरी करू शकते. म्हणजे तुम्ही म्हणताय आई करू शकत नाही, पण भुवनेश्वरी मॅडम करू शकतात? म्हणजे कारण ती त्याची आई नाही. काय? होय, भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई नाही. खरी आई नाही म्हणजे? भुवनेश्वरीने अधिपतीला जन्म दिलेला नाही. भुवनेश्वरी अधिपतीची जन्मदात्री नाही. आई आहोत आम्ही तुमची. आई. कोण नाही म्हणले मग?
जन्म नाही दिला म्हणजे? अक्षरा 9 महिने आपल्या पोटात वाढवून जिने त्याला जन्म दिला ती बाई भुवनेश्वरी नाही. बाबा, तुम्ही काय बोलताय बाबा? मी खरंच तेच बोलतोय अक्षरा, आणि तेच तू ऐकतेस. नाही, बाबा, तुमच्या मनात त्यांच्याबद्दल राग आहे म्हणून तुम्ही असं बोलताय का? माझ्या मनात राग आहेच, पण ती आई नाही आहे त्याची, ती वैरीण आहे त्याची. आणि हे मी फक्त मनातल्या रागापोटी बोलत नाहीये, हेच खरं आहे. म्हणजे मला कळलं नाही. अधिपतींची केवढी भक्ती आहे त्यांच्यावर, आणि भुवनेश्वरी मॅडम त्या जगाशी कशाही वागतील, पण अधिपतींवर किती जीव आहे त्यांचा. तरी सुद्धा ती अधिपतीची जन्मदात्री आई नाही. तुम्ही नाही म्हणताय. असं कसं? ओ, तुमचा तुमच्या आईवर नाही, बायकोवर विश्वास आहे का? आमच्या मायेवर तुम्हाला शंका आहे का? तुम्हाला खरंच असं वाटतं आम्ही तुम्हाला इश देऊ? हा, काय तर बोलताय काय आईसाहेब? सोनबाईंना का नाही कळत? का वागत्यात ते असं? त्यांनी अजून आम्हाला ओळखलं नाही काय? त्यांच्या या अशा एका वागण्यामुळं आमचं अवसानच गळालंय. असं वाटलं की आम्ही या घरासाठी जे काय केलं त्याची माती झाली. संशयाचं बोट आमच्याकडं केलं गेलं. आम्ही दाखवत नसलो तरी लई त्रास होतोय आम्हाला आतल्यात. आमची काय बी चुकी नसताना आरोपीवानी बघत होत्या सोनबाई. परवापासून आम्हाला झोप नाही अधिपती. विषय कशाला मनाला लावून घेत आहे? दुसरं काय बी झालं असतं का नाही तर आम्ही पचवलं असतं, पण तुमच्या बाबतीत काही घडलं की काही सुचत नाही बघा आम्हाला. तुम्ही आमचा आधार आहेसा, कणा आहेसा, काळजाचा तुकडा आहेसा अधिपती. अधिपती, काय बी झालं तरी आमच्या मायेबद्दल कधी शंका आणू नका, कारण तुमची आई होणं सगळ्यात मोठं सुख आहे आमच्यासाठी. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.